तर आज आहेत नागदिवे आणि नागदिव्यासाठी लागणारे जे गोड पदार्थ आहेत, जिलेबी, गुलाबजामुन, बालुशाही, हे सगळं आम्ही रेडीमेडच आणलंय. घरी काहीच नाही बनवलं, फक्त पुरण जे आहे ते घरी बनवणं चालू आहे. त्याचे दिवे करायचे पुरणाचे म्हणून. तर आजचं पुरण मी गूळ टाकून बनवणार होते आणि त्यानंतर डाळ जी आहे ती मी चाळणीने बारीक करून घेत होते. तितक्यात लक्षात आलं की मिक्सरच्या ह्या भांड्याने आपण करून बघूया पुरण निघल का नाही, म्हणजे डाळ. तसं बऱ्याच जणी मिक्सरच्या भांड्याने डाळ जी आहे ती काढून घेतात, पण 2-3 वेळेस करून काढावी लागते. पण याच्यामध्ये ना एकाच टाइमला सगळं निघून गेलंय आणि पाणीचा सुद्धा यूज करायचं काम पडलं नाही आणि एकदम बारीक अशी, म्हणजे चाळणीपेक्षा सुद्धा एकदम स्मूथ झालं होतं हे पुरण. तर गुळ जे आहे बारीक करून याच्यामध्ये ऍड करून घेतला, व्यवस्थित याला मिक्स केलं. आणि मला ना गुळापेक्षा साखरेचं पुरण जास्त आवडतं, पण घरात काही जणांना हे असं पुरण आवडतं, त्यामुळे ह्यावेळेस मी असं बनवलं गुळ टाकून. आणि इथे दिवे जे आहेत ते बनवून घ्यायचे होते, तर याच्यामध्ये पुरण टाकून दिवे जे आहेत ते मी इथे बनवायला घेतले. आणि पुरणाचा स्वयंपाक जे आहे ते आता संपूर्ण काय होणार नव्हता, कारण की उशिरा लागली होती या कामासाठी. मी थोडंसं बाहेर गेले होते म्हणून फक्त पुरणपोळी बनवली आणि भजे जे आहेत ते तळून घेतले. पुरणपोळी, दूध, तूप हे असंच जेवण होतं. देवाला उपहार दाखवून घेतला, दिवे लावून घेतले आणि आईनं लहानपणी असं काजळ धरायची याच्यावरती आणि डोळ्याला लावायची सगळ्यांच्या. तर आता प्रक्षिताला इथे मी लावायला गेले होते, पण माझा हात तिखट होता काय की तिला ते थोडासा त्रास झाला. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.